भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की। आजच्या तिरंगा रॅलीला उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, आपले मनोज शुक्लाजी, रवींद्र चव्हाण, व्यासपीठावरील सर्व आपले सैनिक आणि सर्व माझे सहकारी मंत्री आणि उपस्थित सर्व या देशावर, तिरंग्यावर आणि भारतीय लष्करावर प्रेम करणारे सर्व या ठिकाणी उपस्थित देशभक्त बांधव भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे आजची तिरंगा रॅली आपल्या भारतीय सैन्य दलाच्या शौर्याच्या सन्मानार्थ आपण आयोजित केली आहे। आशिष शेलार यांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ही आयोजित केलेली रॅली खरं म्हणजे देशभक्तांना खऱ्या अर्थाने पाठिंबा देणारी, त्यांच्या वीरतेचा, शौर्याचा सन्मान करणारी ही तिरंगा रॅली आहे। आणि म्हणून मी लष्कराच्या तिन्ही आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या जवानांचं, अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम, जशास तसं उत्तर देण्याचं काम, आपल्या बहिणींचं सिंदूर पोसण्याचं काम ज्या पाकिस्तानने केलं ते ऑपरेशन सिंदूर या ठिकाणी करणारे आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन करतो। कारण पहलगाम मध्ये झालेला हल्ला आणि आपल्या निरपराध लोकांचे घेतलेले बळी, आपल्या कुटुंबियांच्या समोरच त्यांना गोळ्या घालण्याचं पाक धार्जिन्या आतंकवाद्यांनी केलं, पण त्याचा बदला देशवासियांच्या मनातली खदखद, चीड, बदल्याची भावना, सूड हे सगळं ओळखून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आणि आपल्या लष्कराने ईट का जवाब पत्थर से, खून का बदला खून से, आणि एवढ्यावर थांबले नाही तर गोली का बदला मिसाइल से दिया। आणि आता काल देशाचे प्रधानमंत्री म्हणाले गोली चलेगी तो यहाँ से तोप गोले चलेंगे आणि पाकिस्तानचं नामो निशान मिटून जाईल। आणि म्हणून आतापर्यंत कधी अशा प्रकारची ऍक्शनला रिॲक्शन घेण्याची हिम्मत कुठल्याही प्रधानमंत्र्यांनी दाखवली नाही, कुठल्याही राज्यकर्त्यांनी दाखवली नाही। 26/11चा हल्ला मुंबईवर झाला, बॉम्बस्फोट झाले, सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांची मुंडकी का छाटून पाकिस्तानमध्ये नेण्याचं पाप पाकड्यांनी केलं, परंतु तेव्हा देखील राज्यकर्त्यांनी हिम्मत दाखवली नाही। परंतु ही हिम्मत दाखवणारे आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे आपले आहेत आणि त्यांचा आपल्याला अभिमान आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने बाप बाप होता है। आणि म्हणून पाकिस्तानला बाप काय असतो ते दाखवण्याचं काम त्यांच्या एअर स्ट्रीप आणि त्यांचे 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून आपल्या लष्कराने दाखवून दिलं। खरं म्हणजे आपल्या लष्कराने संयमी भूमिका घेतली, प्रधानमंत्री महोदयांनी संयमी भूमिका घेतली। आपण फक्त त्यांचे आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त केले
कुठल्याही सिव्हिलियन नागरिकाला त्रास दिला नाही, परंतु पाकिस्तानने उलट काम केलं आणि सीज फायर झाल्यानंतर देखील पाकिस्तानने आपली अवकात जात दाखवली. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं, आणि म्हणून ती छाटण्याची हिंमत फक्त आणि फक्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींमध्ये आहे. आणि म्हणून मी आज जास्त बोलत नाही, मुख्यमंत्री महोदयांना देखील मार्गदर्शन करायचं आहे, परंतु मी एवढंच सांगतो, हा भारत नवीन भारत आहे, नया भारत आहे, घुसके मारने वाला भारत आहे. आणि पाकिस्तानला वाटलं नव्हतं की इतके आतमध्ये येऊन घुसून मारतील. आता त्यांना सांगितलेलं आहे, पुढे याच्या पुढे तुमच्याकडून आतंकवाद्याकडून आलेली गोळी किंवा हल्ला हा युद्ध समजला जाईल. आणि आता कुठली चर्चा नाही, फक्त पाक व्याप्त काश्मीरवर चर्चा आणि दहशतवाद बंद करण्यावर चर्चा. हे धाडस लागतं, हे हिंमत लागते, त्या देशाच्या प्रधानमंत्री मोदीजींनी दाखवली आहे. आणि म्हणून यासाठी देशवासियांनी सगळ्यांनी प्रधानमंत्र्यांच्या मागं आणि सर्व आपले नेव्ही, आर्मी, एअरफोर्स या लष्कराच्या मागं उभं राहिलं पाहिजे. परंतु काही लोक याचं देखील राजकारण करतायत, किती मेले किती गेले त्यांचा हिशोब मागतायत. अरे थोडी तरी लाज वाटली पाहिजे, जनाची नाही तर मनाची तरी. अशा वेळेस देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीच प्रत्येकाच्या अंगात संचारली पाहिजे. आणि म्हणून तुम्ही सगळेजण आलेला आहात, हे तिरंगा रॅली सगळे देश बघतात. तुम्हाला देखील मी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून तुमचं अभिनंदन करतो. आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या मागं आणि लष्कराच्या मागं उभं राहण्यासाठी ही आणि त्यांचं शौर्य आणि त्याचा सन्मान करण्यासाठी तिरंगा रॅली आयोजित केले. मी मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. वंदे मातरम.